नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सोन्यातील दरामध्ये पुन्हा एकदा दरवाढीचा भडका उडण्याची भीती निर्माण झाली आहे आणि यामागे भारताचा शेजारी देश म्हणजेच चीन कारणीभूत ठरू शकतो। सोन्यातील दरवाढीच्या आघाडीवरती चीनने एक मोठा धक्का दिलाय, ज्याचा फटका चीनी नागरिकांनाही बसणार आहे। चीनमध्ये म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून हा एक नवीन नियम लागू केला जातोय। जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी चीनमध्ये सोनं हे खरेदी करणं आता अधिक महाग होऊ शकतं, कारण सोन्यावरील करांबाबत पूर्वी देण्यात येणारे इन्सेंटिव्ह्ज आता रद्द करण्यात आलेत। चीननं आपल्या नियमांमध्ये कोणते बदल केलेत आणि याचा चीनला कसा फायदा होईल आणि त्याचा सर्वसामान्य लोकांवरती कसा परिणाम होईल हे आपण जाणून घेऊयात। चीननं सोन्यावरील दीर्घकाळापासून चालू असलेली कर सवलत संपवण्याचा निर्णय घेतलाय। चीनच्या अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या नियमानुसार आता सोनं खरेदी करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना शांघाय गोल्ड एक्सचेंजमधून खरेदी केलेल्या सोन्याच्या विक्रीवरती, मग ते थेट सोनं विकलं गेलं असेल किंवा प्रक्रिया केल्यानंतर मूल्यवर्धित करात म्हणजेच वॅटमध्ये सूट किंवा ॲडजस्टमेंट आता मिळू शकणार नाही। चीनी रिअल इस्टेट बाजारामध्ये मंदी आणि आर्थिक विकासावरती दबाव असताना चीनच्या अर्थ मंत्रालयानं सोन्याच्या खरेदीवरील वॅट सवलती काढून टाकण्याचा निर्णय अशावेळी घेतलेला आहे। यामुळे सरकारी महसुलाला मोठा धक्का बसला असून सोन्यावरील वॅट सवलती काढून टाकल्यानं सरकारी महसूल वाढू शकतो। मात्र या बदलांमुळे चीनी ग्राहकांसाठी सोनं खरेदी करणं मात्र अधिक महाग होणार आहे। चीन जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बाजारपेठांपैकी एक आहे। अर्थ मंत्रालयानं सोन्यावरील वॅट प्रोत्साहन रद्द केल्यामुळे चीनी नागरिकांना सोनं खरेदी करणं अपेक्षेपेक्षा जास्त महाग होईल। जागतिक पातळीवरती सोन्याच्या दरात जोरदार उलथापालथ सुरू असून गुंतवणूकदारांमधील या खरेदीच्या जोरामुळे सोन्याच्या विक्रमी उच्चांकावरती किमती पोहोचल्यात, ज्यामुळे सोनं ओव्हरबॉट श्रेणीपर्यंत पोहोचले आणि नंतर नफा वसुलीमुळे किमती अचानक थोड्याशा घसरल्यात। मागच्या काही दिवसातील सोन्याच्या किमतीत झालेली सुधारणा किंवा घट ही गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक काळातील मोठी आहे। भारतात सणासुदीच्या खरेदीचा शेवट, अमेरिका चीनमधील व्यापार युद्ध कमी झाल्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली आहे, अशा घटकांमुळे किमती कमी झालेल्या आहेत। मात्र अजूनही अमेरिकन बाजारामध्ये सोन्याचा भाव हा $4000 आसपास ट्रेड करतोय। ऑक्टोबरमध्ये सोन्यानं पहिल्यांदा ही पातळी ओलांडली असताना जागतिक मध्यवर्ती बँकांनी खरेदी केलेली सोनं, अमेरिकेतील व्याजदर कपात आणि जागतिक अनिश्चितता यामुळे यामध्ये वाढ झाली आहे। या सर्व घडामोडींमुळे अजूनही टेन्शन मात्र कायम आहे। अशा परिस्थितीत एका वर्षात सोन्याच्या किमतीत प्रति औंस $5000 जवळपास पोहोचू शकतात, असा अनेक तज्ज्ञांचा बाजाराला सल्ला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं चीनने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे सोन्याची किंमत अजून महागणार आहे। तर मग यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।